नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची चर्चा सध्या सुरू आहे. बिग बॉसचा 6वा आठवडा संपला तरी काही स्पर्धक अजून त्यांचा गेम दाखवत नाही. त्यापैकी एक म्हणजे रोशन भजनकर. रोशन भजनकर बिग बॉसच्या घरात अत्यंत साधेपणाने राहत असून त्याच्या साधेपणानं त्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहे. अशातच आता रोशन भजनकरची पत्नी सीमा यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये रोशनच्या खेळाबद्दल भाष्य केलं. रोशन भजनकरची पत्नी सीमा यांनी नुकतीच राष्ट्रीय मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान सीमा म्हणाल्या की मला खूप अभिमान वाटतो. आम्हाला वाटलं नव्हतं इतक्या दूरपर्यंत जातील. असं स्वप्नही पाहिलं नव्हतं. काही लोक शिकून इतकं पुढे जात नाही पण ते मेहनतीच्या जोरावर एवढे पुढे गेले. बिग बॉसच्या घरात रोशनला राखी सावंत, तन्वी कोलते हमालीवरून बोललेला. त्यावर प्रतिक्रिया देत सीमा म्हणाल्या, मला असं वाटतं की हमाल हा शब्द वापरायला गेला जाता कामा नये. रोशन नाव आहे त्याचं, तर त्याच नावाने बाकीच्यांना जसं नाव घेऊन बोलवलं जातं तसंच बोलवलं पाहिजे. ते हमाल आहेत का? मेहनत करून इथपर्यंत आले आहेत. परंतु ताईंना हा शब्द वापरायला नको होता. ते 10वीपासून हमाली करत आहे, मेहनत करत आहेत. रितेश देशमुखनं भाऊंच्या धक्क्यावर रोशनला त्याची कोण चुगली करतात हे दाखवलं होतं. तर चुगली समजल्यानंतर त्यानं संधीचं सोनं करायला पाहिजे होतं का, असं विचारलं असता सीमा म्हणाल्या, हो संधीचं सोनं तर केलंच पाहिजे होतं, पण ते खूप साधे आहेत. कोणीही चांगलं बोललं की लगेच ते त्यांच्या बोलण्यात येतात. पण इतकं चांगलं वागूनही लोक चुगली करत असतील तर आपण कसं राहायचं हे त्यांना समजलं पाहिजे. विशालबद्दल विचारल्यावर सीमा म्हणाल्या, हो असं वाटतं की ते त्यांच्या सांगण्यावरूनच वागत आहेत. पण त्यांनी विशालच्या बोलण्यात नाही आलं पाहिजे. स्वतःचा गेम खेळला पाहिजे. रोशनच्या खेळाबद्दल विचारल्यास सीमा म्हणाल्या, मला असं वाटतं की त्यांनी स्वतःचे मुद्दे मांडले पाहिजेत. ते चांगलं खेळत आहे. सर्वांना त्यांचा खेळ आवडत आहे. ते प्रत्येक ग्रुपमध्ये खेळताना प्रामाणिकपणे खेळताना दिसत आहात.